नमस्कार. जय लवजी. जय भीम मित्रांनो. मी अविनाश पारे तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतोय लोकशाहीची साहित्य चर्चा या आपल्या युट्यूब चॅनलमध्ये. मित्रांनो, आपण लोकशाही अण्णाभाऊसाठी लिखित एक प्रसिद्ध मराठी कादंबरी अग्निदिव्य हिचं वाचन करत आहोत. त्याच मालिकेतला आज 13वा भाग आपण बघणार आहोत. प्रकरणाचं नाव आहे उंबरठीची लढाई. बहलोल खान आपल्या अगणित फौजेनिशी निघाला. त्याचे भरपूर उंच आणि धिप्पाड पठाण, सिद्दीन, मुघल सैनिक महाराष्ट्राच्या रोखानं धाव घेत आहेत. आणि खानाचा तो प्रचंड तोफखाना, बैल, हत्ती, घोडे उडीत आहेत. सैनिकाला सैनिक अडला असून मुंगीला एरीक नाही, अशी बातमी रायगडावर येऊन धडकली होती. आणि इकडून मराठी सैन्य उंबरणीकडे कूच करीत होतं. महाराजांचे अनेक सरदार, जुमलेदार, शिलेदार आपापले लष्कर घेऊन वाटचाल करीत होते. सर्व मार्ग मराठी लष्करानं तुडुंब भरून उंबरणीकडे धावत होते. सरनोबत, येसाजी कंक, सरदार, जुमलेदार, हंसाजी मोहिते, धनाजी जाधव, संताजी घोरपडे, सूर्याजी मावसरे, बकाजी फरजंद असे कितीतरी मर्द करते मात्ताबर बहिलोलखानावर चाल करून निघाले होते. आणि जे पुढे गेले होते त्यांनी आपले मोर्चे बांधले होते. तोफखाना रचला होता, अमाप दारूवर तयार ठेवला होता. थोडक्यात म्हणजे महाराजांच्या सूचनेप्रमाणे सर्व व्यूहरचना झाली होती. सरनोबत प्रतापराव गुजर बिनीला निघाले होते. त्यांनी रायगड सोडतेवेळी प्रथम भवानीचे दर्शन घेऊन मग ते महाराजांचा निरोप घ्यायला गेले होते. तेव्हा महाराजांनी त्यांना दृढ आलिंगन दिले होते. मग सर्वांचा निरोप घेऊन आणि भवानीचे स्मरण करून सेनापती आपल्या घोड्यावर बसले होते. आणि त्यांना युद्धाचं कैफच जणू चढला होता. आता त्याचा तो प्रचंड घोडा आघाडी जवळ करीत होता. आता लढाई जवळ आली आहे याची त्याला घोड्याला जणू जाणीवच झाली होती. तो घोडाघोडी उसळत होता, परंतु प्रतापराव त्याला आवरीत होते. सेनापती प्रतापरावांनी अंगात पोलादी बख्तर चढवलं होतं, त्यामुळे त्यांची मूळचीच रुंद असलेली छाती अधिकच रुंद आणि भरदार भासत होती. आणि त्यांनी डोईला जिरेटोप घातला होता. त्यांची ती विजयी तलवार घेऊन त्यांनी कितीतरी लढाया मारल्या होत्या आणि मी म्हणणाऱ्या कित्येक वैऱ्यांचा निपात केला होता. आज ते गंभीर होऊन समोर पाहत होते. सतेज चेहरा, दाट भुवया, टपोरे डोळे, सरळ नाक, वळणदार भरपूर मिशा, चेहऱ्यावरचा करारी भाव, धिप्पाड देहयष्टी यामुळे ते मराठी फौजेचे सरनोबत शेवट होते. चालता चालता प्रतापरावांनी सहज आजूबाजूला पाहिलं. तेव्हा त्यांच्याबरोबर संताजी, दादाजी, जयाजी, बाबाजी, दिनकर पवार, कोंडाजी आणि खाशाबा हे आपल्या घोड्यांना टाच मारित होते. ते सर्व तरुण निर्भय होते. परंतु खाशाबाला पाहतच प्रतापराव दचकले. क्षणात त्याही स्थितीत त्यांच्या चक्षु चंद्राची ती हसरी लाजरी निर्भय मूर्ती तरु लागली. चंद्रा रायगडावर आली तेव्हा तिनं पाय धरले आणि आपण तिला आशीर्वाद दिला. अष्टपुत्र सौभाग्यवती भाऊ याची आठवण होऊन प्रतापराव अस्वस्थ झाले आणि मनात हुंडवले, आपण त्या बालिकेला तो आशीर्वाद दिला आहे, पण त्याच वेळी महाराजांनीही तिला तोच आशीर्वाद दिला आहे. परंतु आज तिचे ते सौभाग्य मृत्यूकडे वाटचाल करीत आहे. ही लढाई आहे आणि लढाईत मारणे अगर मरणे हे दोनच पर्याय माणसापुढे उभे असतात. आणि जर या खाशाबाच्या बाबतीत काही विपरीत घडलं तर तर त्या चंद्राला काय वाटलं, तिचा आत्मा काय म्हणल? ती दारुहून आक्रोश करील, तिच्या मस्तकावर सहस्त्र विजा कोसळतील. तिने आपल्या मनात सजवलेली सुंदर स्वप्न उमराणीच्या रणावर मातीला मिळतील आणि आमचे ते आशीर्वाद कवडी मोल ठरतील. आणि तसं झालं तर चंद्रावर किती दुःख होईल याची कल्पनाच करत नाही. जर मला गड सोडतेवेळी हेच उमजलं असतं तर मी महाराजांना सांगून खाशाबाला मुळीच गड उतरू दिला नसता. पण आता इलाज नाही. परंतु काही झालं तरी खाशाबाचा आणि चंद्राचं सौभाग्याचे रक्षण हे झालंच पाहिजे. इतक्यात हंसाजी मोहिते आपला घोडावडी जवळ आला आणि त्यामुळे प्रतापराव गुजर त्या चक्रव्यूहातून बाहेर पडले. हंसाजी म्हणाला, सेनापती साहेब, जवळच आपल्या फौजांचा तळ पडला आहे, म्हणजे आपण ठरलेल्या थळी दाखल होतात. ठीक, परंतु खानाकडली आणखी काही खबर आहे का? प्रतापरावांनी विचारला आणि हंसाजी म्हणाला,
बहलोल खान हत्तीवर बसून मार्गक्रमित आहे. तो सूर्यदापूर्वी रणावर दाखल होईल असा अंदाज आहे. सरनोबतांनी गरकन वळून सूर्याकडे पाहिलं तेव्हा दिवसही आपला प्रवास संपवेल आणत होता. तो क्षणाक्षणानं आस्ताकडे सरकत होता. त्याची पिवळी किरण सृष्टीला कुरळून तिचा निरोप घेत होती. आणि त्या मावळत्या सूर्यप्रकाशाच्या मिठीत मराठी सैन्याचं ती छावणी झगमगत होती. प्रतापराव म्हणाले, आता प्रवास आपल्या सैनिकांनी आपले जीवन उरकावे, परंतु कोणी आपल्या घोड्यावरील फुगेर उतरू नये, कारण बहलोल खान कधी पोहोचेल याचा नेम नाही. आपल्या हुकुमाप्रमाणे सर्व काही होईल, असं बोलून हंसाजी मोहितेने आपल्या घोड्याला टाच मारली आणि तो वादळाच्या वेगाने धावत गेला. त्या अफाट मैदानावर मराठी लष्कराचा तळ पडला होता. तिथं तंबू भिडला होता आणि प्रत्येक रावटी पुढं पाठीवर जिनस सामान घेऊन घोडी उभी होती. सैनिक आपापली कामं उरकीत होती. सर्वत्र दहाक वातावरण पसरलं होतं आणि तो भयानक रक्तपात समीप येत होता. परंतु त्या छावणीत त्याचा कोणी विचार करीत नव्हता. उलट बहलोल खानानं लवकर यावं असं सर्वांना वाटत होतं. प्रतापरावांनी आपल्या डेऱ्यापुढे घोडा उभा केला आणि लगेच हंसाजी मोहिते, संताजी घोरपडे, धनाजी जाधव यांना बोलावणं केलं. आणि ते तिघे आपली घोडी फेकीत जवळच्या सेनापती प्रतापरावांना म्हणाले, चला, आघाडीवरील बंदोबस्त आपण जातीनं पाहून. पुन्हा ती 4 घोडी दौड मारीत आघाडीवर गेली आणि सरनोबत प्रतापरावांनी सर्व बारीक सारीक गोष्टींची पाहणी केली. सर्व सरदार, जमलेदार, शिपाई, शिलेदार यांना निरनिराळ्या सूचना दिल्या. नंतर तोफखान्यावरील अधिकाऱ्याला जवळ बोलावून ते म्हणाले, बहलोल खान वाट चालत आहे. टेहाळणीवरचे आपले लोक सावध आहेत, परंतु तुम्ही बेफिकीर राहू नका. आपला तोफखाना सज्ज ठेवा आणि बहलोल खान आटोक्यात येताच भडीमार सुरू करा, जसा आपला हुकूम. त्या तोफखान्यावरील अधिकाऱ्याने मुजरा केला आणि प्रतापराव परत छावणीत आले आणि उद्याचा विचार करू लागले. त्यांनी अंगातील चिलखत उतरलं नव्हतं आणि त्यांच्या घोड्याच्या पाठीवरील खोगीर तसंच होतं. दिवस मावळला आणि छावणीत मशालीचा हिल्लाळ झाला. जागोजाग मशालीचा प्रकाश उडवू लागला. त्यांच्या झगमगत्या प्रकाशानं छावणीतील गंभीर वातावरण एकदमच उग्रता धारण केली. तिथं माणूस आणि खडग याच अस्तित्व प्रस्थापित झालं होतं. अहंकार, अहंता आणि निष्ठा यांचा तिथं त्रिवेणी संगम झाला होता. तिथं प्रत्येक सैनिकाच्या हृदयात महाराष्ट्रासाठी कटून मारायची जिद्द जागृत झाली होती. रात्री सर्व फौजेची जेवण झाली आणि प्रतापरावांनी आपले सर्व सरदार, जुमलेदार, शहाणे, करते, मर्द, मातब्बर, सहकारी बोलवून उद्याच्या युद्धाचा खल केला. कोणत्या बाजूने कसा हल्ला करायचा आणि कोणी कशी बगल मारायची हे निश्चित केले. आणि खानाची रसद कशी मारायची, कोणी मारायची हे ठरवून त्या कामगिरीवर लोकांची नेमणूक केली आणि खानाला घाबरा करून झोडपून काढायचा निर्धार केला. सेनापती प्रतापराव गुजर शांत बसून उद्याची वाट पाहत होते. एकाएकी त्यांना खाशाबाची आठवण झाली आणि ते गरजले, कोण आहे बाहेर? तसा एक गुजरा धावत आला आणि मुजरा करून हुकमाची वाट पाहू लागला. शेजारच्या तंबूत मोगरीचा खाशाबा आहे, त्याला घेऊन ये. प्रतापराव गुजर म्हणाले आणि तो हजऱ्यात धावत जाऊन खाशाबाला घेऊन आला. सेनापती समोर जातच खाशाबा मुजरा करून शांत उभा राहिला. त्याला पायाच्या नखापासून त्या डोक्यापर्यंत न्याळीत प्रतापराव म्हणाले, काय शिलेदार, ठीक आहे ना? जी, मी ठीक आहे, खाशाबा म्हणाला. हुकूम सांगावा. खाशाबा, महाराज म्हणत होते की बागलान, खानदेश, बऱ्हाणपूर या मोहिमेत तू उत्तम कामगिरी केली आहेस, यात शंका नाही. परंतु उद्याची लढाई निराळी आहे आणि तुला माझा सक्त हुकूम आहे. काय हुकूम आहे? खाशाबानं दचकून विचारलं आणि प्रतापराव म्हणाले, उद्याच्या युद्धात तू माझी पाठ सोडायची नाही आणि गर्दीत शिरायचं नाही. मी आपल्या हुकुमाचं काटेकोर पालन करेन, खाशाबा नम्रपणे म्हणाला.
ते मात्र चूक करणार नाही. मी आपली पाठ मुळीच सोडणार नाही. ठीक आहे, जा, प्रतापराव म्हणाले. आणि पुन्हा मुजरा करून खाशाबा आपल्या तंबूत गेला. हळूहळू ती रात्र संपली. पहिली पहाट झाली. मी पहाटेच्या आल्हाददायी वारा छावणीवरून झेपा घेऊ लागला. त्याच्या धक्क्यानं तंबू रावट्या डगमगू लागल्या आणि महाराजांचे विजयी निशाण फडकू लागले. घोडे उल्हासित झाली आणि खुरखुर करू लागली. सरनमत प्रतापरावांनी स्नान करून भवानी मातेची पूजा केली आणि चिलखत घालून आणि डोकीला पोलदी शिरस्त्राण घालून ते तयार झाले. पूर्वेला प्रकाश मोहरला आणि एकदम मराठ्यांचा तोफखाना गडगडू लागला आणि खबर आली, खान आला. बैलोल खान आला हे शब्द कानी पडताच प्रतापरावांनी आपल्या घोड्यावर झेप घेतली आणि त्यांनी समोर पाहिलं. मराठी सैनिक घोड्यावर स्वार झाले होते. हंसाजी मोहिते, संताजी रंगनाथ, बकाजी फर्जंद, धनाजी जाधव, संताजी घोरपडे हे सर्व अतिरथी हत्यारबंद झाले होते. सर्व तलवारी मॅना बाहेर पडल्या होत्या. प्रतापरावांचा घोडा जागीच नाचत होता. तोफांचा गडगडाट ऐकून त्याला चेव आला होता. प्रतापरावांनी आपली ती नंगी तलवार मॅनातून उपसून उंचावताच हजारो कंठातून बाहेर पडलेली रणगर्जना गगनाला भिडली. जय भवानी! आणि सर्व घोडे उसळून दौडू लागले. खाशाबानं डेऱ्यापासून प्रतापरावांची पाठ धरली. हा हा म्हणता समरांगण पेटलं. हत्तीवर बसून आलेला बैलोल खान घोड्यावर स्वार होऊन मराठी सैन्यावर धावला आणि पोलादावर पोलाद टकरावत तद्वत उमराणीच्या रणावर दोन्ही फौजांची गाठ पडली आणि सूर्योदय झाला. दोन्हीकडील तोफखाने दणदणत होते. ते परस्परावर आग ओकीत होते आणि माणसांना होरपळून काढीत होते. त्या तोफांच्या गडगडाटानं धरणी डगमगत असल्याचा भास निर्माण झाला होता. आकाश धुंद झाले होते. सर्व दिशा काळवंडल्या होत्या आणि सहस्त्र विजांनी हल्ला कल्लोळ करावा तद्वत तोफा दणकत होत्या. दोन्हीकडून गोळ्याचा वर्षाव होऊ लागला होता. जिथं गोळा पडेल तिथं जमीन फाटत होती. शिपाई आकाशात उडून ओटोळीत सापडलेल्या पाचोळ्याप्रमाणे गिरक्या घेत खाली येत होते. आदिलशाही सैन्याला मराठी सैनिक भिडले होते. तिथं तलवारीचा खणखणाट झाला होता. मराठी धारकरी गर्दीत शिरून वारावर वार करीत होते आणि लढाई क्षणोक्षणी उग्र स्वरूप धारण करत होती. मुडद्यावर मुडदे कोसळत होते. मोठमोठी घोडी रणावर अंग टाकीत होती आणि सर्वत्र एल्गार झाला होता. विसाजी बल्ला, विठ्ठल शिवदेव अशा झुंजारांनी बैलोल खानाच्या छावणीला दूरवरून वेढा घालून तो कर्कचून आवडला होता. प्रतापरावांची ती नंगी तलवार वीज होऊन रणावर तळपत होती. तिचा एकही वार वाया जात नव्हता. त्यांच्या घोड्याच्या पायातही विद्युत संचार झाला होता. त्याच्या वेगाला फक्त वाऱ्याशीच तुलना करावी लागत होती. तो घोडा दौड मारित होता. शत्रू सैनिकाकडे उसळून धावत होता आणि पठाण शिपाई जवळ येताच त्याला उजवी बगल देऊन आपला देहही उजवीकडे किंचित कलता करीत होता. त्यामुळे प्रतापरावाचा वार चुकत नव्हता. तो आरपार होत होता. मराठ्यांनी बैलोल खानाच्या फौजेवर घोडी घालून त्याला घाबरा केला होता. हंसाजी मोहित्यांना खानाची रसद मारली होती. एवढेच नव्हे तर आदिलशाही फौजेला पाण्याचा एकही थेंब मिळू नये असा बंदोबस्त केला होता. सूर्य दुपार जवळ करीत होता. ऊन मी म्हणत होतं आणि सूर्याच्या धगीनं वनव्याचं रूप धारण केलं होतं. तहानेनं कंठ सुकलेले बैलोल खानाचे सैनिक ओरडत होते, पाणी पाणी कर, परंतु त्यांना रणावर पाण्याचा बुंदही मिळत नव्हता. कारण मराठी झुंजारांनी पिछाडी कधीच मारली होती. प्रतापरावांची जंग भरारी अखंड सुरू होती. तो खानाचे मिमी होणारे सरदार कापून काढीत पुढे जात होते. मध्येच ते वळून मागे पाहत होते. खाशाबा सेनापतीची पाठ सोडित नव्हता. तो निर्भय होऊन टाच मारित होता. प्रतापरावांच्या वारातून जो वाचेल त्याला तो लोळवीत होता. बैलोल खानाचं सैन्य शिकस्त करत होतं. परंतु हंसाजी मोहिते, धनाजी जाधव, संताजी घोरपडे अशा अनेक रणपंडितांनी बैलोल खानाचं सामर्थ्य तलवारीच्या धाऱ्यावर धरलं होतं. येणारी कुमक मारून त्याला ते पराभवाच्या डोहात बुडवू पाहत होते. बैलोल खान लढत होता. त्याचा बलिष्ठ घोडा चारी कोपरे धावत होता. तो आपली शमशेर दात ओठ चावून चालित होता. कित्येक लढ्यात तरबेज झालेला बैलोल खान आज पिसाळला होता.
आपली रसद मारली गेली आहे हे त्याला समजलं होतं आणि आपण आता कोंडले गेलो आहोत याची त्याला कल्पना आली होती. परंतु तो माघार घेत नव्हता, कारण त्याला रणमस्त खानाची जोड होती. रणमस्त खान निर्वाणीची झुंज घेत होता हे बहिलोल खान पाहत होता आणि म्हणूनच त्याला यशाची आशा वाटत होती. त्याची आबरू पणाला लागली होती. परंतु बहिलोल खान साडेसातीच्या फेऱ्यात सापडला होता. तो लढत असतानाच त्याचा एक धिप्पाड हत्ती एकाएकी कोसळला. त्याने प्रथम आपल्या पायाचा प्रचंड साखळदंड सोंडेत घेऊन आपल्याच पठाण शिपायाला चोपून काढायला लागला. त्याने हा हा म्हणता कित्येक पठाण सैनिक मारून वेड भुईसपाट केले. नंतर माहुतांनी फार खटपट करून त्या हत्तीला शांत केले. परंतु त्याच वेळी सिद्धी हिलालानं आपले 5 पुत्र घेऊन तो हत्ती ताब्यात घेतला. विठोजी शिंदे, विठ्ठलपंत हे सिद्धी हिलालच्या मदतीला धावले आणि त्यांनी हत्तीसाठी मोठी लढाई दिली आणि हत्ती घेऊनच ते परत फिरले. सरनोबत प्रतापरावांची पिछाडी सरनोबत यसाजी कंक यांच्या हाती सुरक्षित होती. अंगात चिलखत आणि डोकीला पोलादी शिरस्त्राण घालून यसाजी कंक पिछाडीचं रक्षण करीत होते आणि स्वतः महाराज उमराणीच्या युद्धाकडे डोळे लावून बसले होते आणि घडी घडी रणांगणावर स्वार होऊन लढाईचे वर्तमान महाराजांना देत होते. आणि सरनोबत प्रतापराव गुजर यांच्यासह सर्व सरदारांना महाराज सूचना देत होते आणि त्या घेऊन तो स्वार परत रवाना होत होता. सर्वांनी दुपारची रेषा केव्हाच ओलांडली होती. आता तो मावळतीचा मार्ग आक्रमित होता. लढाईचा डोंब भडकत होता. प्रतापरावची तलवार एकापाठी एक पठाणाचा बळी घेत होती आणि खाशावानं मैदानात लढाईची शर्त केली होती. बहिलोल खानानं आणि रणमस्त खानानं हे दोघे जण अगदी हमरीतुमरीवर यावे आले होते. परंतु तहानेनं त्यांच्या घशानं कोरड पडली होती आणि त्यांच्या सभोवती त्यांचे सैन्य पाणी पाणी असा टाहो पडत होते. दिवस मावळतीला फिरला होता आणि बहिलोल खानानं मनात खिन्न झाला. त्याच्याभोवती पाणी पाणी करून चाललेला पठाण सैनिकांचा आक्रोश, तो प्रेतांचा खच आणि हत्ती, घोडे, उंट यांची पडलेली मडी आणि पुढे होत असलेली ती भयानक कत्तल यामुळे बहिलोल खानाचा धीरच खचला आणि त्याची यशाची आशाही मावळली. त्यानं लगेच तंबूत जाऊन विचार केला आणि त्याच वेळी आपला वकील प्रतापराव गुजरांकडे पाठवला. त्यानं दौड मारून सरनोबत प्रतापरावांची भेट घेतली. कोण तू? सेनापतीने विचारलं. मी बहिलोल खानाचा वकील आहे. काय म्हणणं आहे? खानसाहेब तह करायला तयार आहेत. खानाला कोणत्या अटी मंजूर आहेत? प्रतापरावांकडून विचारलं. खानसाहेबाचं म्हणणं आहे की आमचं लष्कर परत जाऊ द्यावं. पुन्हा आम्ही महाराजांच्या मुलखात पाऊल ठेवणार नाही. हे आम्हाला मुळीच मान्य नाही. प्रतापराव मध्येच पळून म्हणाले. या शर्तीवर आम्ही मुळीच तह करणार नाही. तेव्हा खानानं आमच्या शर्ती मंजूर कराव्यात. त्या अशा की 1. पुन्हा तुम्ही महाराजांच्या मुलखात पाऊल ठेवायचं नाही आणि 2. जे रण साहित्य तुम्ही घेऊन आलात ते जिथं आहे तिथंच ठेवून फक्त आपले जिवंत आणि जखमी शिपाई घेऊन निघून जावं. या शर्तीवर जर खानाला मंजूर असतील तर तह करावा आणि जर नसतील तर आम्ही खानाचा एकही सैनिक जिवंत जाऊ देणार नाही. या अटी ऐकून खानाचा वकील उठला आणि मुजरा करून म्हणाला, मी खानाचा विचार घेऊन येतो. आणि तो तसाच बहिलोल खानाच्या डेऱ्यात येऊन खानाशी विचारविनिमय केला. तेव्हा बहिलोल खानाने प्रतापरावच्या अटी कबूल केल्या आणि वकिलाला परत पाठवला आणि प्रतापरावांशी तह केला. हत्ती, घोडे, उंट, तोफा, खजिना सर्व काही जागच्या जागी ठेवले आणि झडझडीत होऊन फक्त जिवंत आणि जखमी सैनिक घेऊन तो तिकोट्यास गेला आणि युद्ध संपले. विजयी मराठी सेना आपल्या तळावर आली तेव्हा प्रत्येक मराठा सैनिक आनंदाने बेहोश झाला होता. ते सर्व एकमेकांच्या गळ्यात पडून भेटी घेत होते. ते हसत होते. दिवसभर लढून त्यांना आलेला क्षीण नाहीसा झाला होता. छावणीत आनंद मावत नव्हता. हंसाजी मोहिते, संताजी घोरपडे, धनाजी जाधव असे कितीतरी रणधुरंधर प्रतापरावांच्या डेऱ्यात येऊन त्यांची भेट घेऊन खलबत करीत होते. इतक्यात खाशाबा डेऱ्यात आला. त्याच्या डोकीच्या पोलादी शिरस्त्राणासह प्रतापरावांच्या पायावर मस्तक ठेवलं. त्याला पाहून प्रतापरावांचा आनंद झाला. त्यांनी खाशाबाला उठवला आणि हृदयाशी धरून सद्गदित होऊन ते म्हणाले,
खाशाबा, खाशाबा, आज तू युद्धात शर्थ केलीस. तू एक उत्तम योद्धा आहेस, अशी माझी खात्री झाली आहे. मग सेनापती गुजर, हंसाजी, संताजी, धनाजी यांच्याकडे वळून म्हणाले, या खाशाबावर महाराजांचं पूर्ण लक्ष आहे. तेव्हा आपणही याची काळजी घेऊया. कोणी सांगावे, कदाचित आपल्या देखरेखीखाली हा खाशाबा स्वराज्याचा भावी सरदारही होऊ शकेल. हे ऐकून खाशाबाचं हृदय भरून आलं. मग तो तिथं फार वेळ थांबला नाही. प्रतापरावांना मुजरा करून आपल्या तंबूत गेला. उशिरानं हंसाजी मोहिते, धनाजी जाधव, संताजी घोरपडे वगैरे मंडळींनी प्रतापरावांचा निरोप घेतला. तेव्हा बहिलूल हत्ती, घोडे, उंट, तोफा, तंबू, खजिना सर्व काही आणून मराठ्यांच्या छावणीत जमा केले जात होते. मराठी सैन्याला ती भरपूर लूट मिळाली होती. इकडे उमरलेल्या मराठी सैनिकांच्या छावणीत प्रत्येक सैनिकाला आनंद झाला होता. परंतु प्रतापरावांनी तह करून बहिलूल खानाला जिवंत सोडला ही बातमी कळताच महाराजांच्या मस्तकात अग्नी डोंब उसळला होता. त्यांना प्रतापरावांच्या त्या करणीचा संताप आला होता. ते म्हणत होते, ही भयंकर चूक प्रतापरावांनी का केली, कशामुळे केली, काय कारण घडली असतील. जो बहिलोल खान जेर होऊन शरण आला होता त्याला प्रतापरावांनी जिवंत सोडला का, त्याला ठार का मारला नाही. अरे रे रे, फार वाईट झालं सेनापती, फार वाईट केलं तुम्ही. आणि त्याच वेळी महाराजांनी सरनोट प्रतापरावांना एक पत्र लिहिलं की आपण स्वराज्याचे सरसेनापती आहात आणि ते सेनापतीचे पद पेलण्याची कुवत आणि कर्तृत्व आपले ठाई आहे, यात तिळमात्र संशय नाही. परंतु आज आपण बहिलोल खानाशी तह करून भयंकर चूक केली आहे. तुम्ही सेनापती, तुम्ही स्वारी करावी, युद्धात आपल्या फौजेचे नेतृत्व करावे, परक्यांचा मुलूक जिंकावा, शत्रू मारावा आणि स्वराज्याचा विस्तार वाढवावा. एवढंच तुमचं कर्तव्य असताना तुम्ही बहिलोल खानाशी तह कसा केलात, का केलात, त्याला तुम्ही ठार का केले नाही. त्या खानाशी तह करून तुम्ही स्वराज्याचा फार मोठा अपराध केला आहे. हे महाराजांचं पत्र वाचून प्रतापरावांचे हृदय दग्ध झाले. त्या पत्रातील प्रत्येक शब्दानं, प्रत्येक अक्षरानं त्यांच्या काळजाला घरं पडली आणि ते अस्वस्थ होऊन विचार करू लागले. ते स्वतःशी बोलू लागले, मी बहिलोल खानाशी तह केलाय, त्यात माझं काय चुकलं. मी स्वराज्याशी द्रोह केला हे कसं काय. आपली खराबी होऊ नये, आपली माणसं खर्ची पडू नयेत, हा एकच हेतू पुढे ठेवून मी बहिलोल खानाशी तह केला होता. हे महाराज विचारत का घेत नाहीत. मलाच त्यांनी का दोष द्यावा, काहीच कळत नाही. थोड्या दिवसापूर्वी मी स्वतःच त्या बहिलोल खानाला सालेरीच्या युद्धात कैद करून महाराजांना हजर केला होता. पण त्यावेळी स्वतः महाराजांनी त्याची सन्मानपूर्वक मुक्तता केली होती. मग मी त्याला सोडला हा देशद्रोह कसा, मला काहीच कळत नाही. मग प्रतापरावांनी पुष्कळ विचार केला आणि मग त्यांना त्यांची चूक कळून आली. त्यांचं मन त्यांना कबुली देऊ लागलं, खरंच माझी ती चूक झाली. मी हाती आलेला स्वराज्याचा एक शत्रू सोडला, फार वाईट केलं. परंतु आता इलाज काय. तो विचार करीत ते आपली फौज घेऊन भागानगरकडे गेले. त्यांनी ती चिडीत देवगडचा पाडाव केला. रामगडावर आपला जम बसवला आणि जागोजाग खंडणी घेत, चौथाई वसूल करीत अपार संपत्ती घेऊन ते स्वदेशी परतले. परंतु ते महाराजापुढे जायला धजत नव्हते. त्यांचं अपराधी मन क्षणोक्षणी खचत होतं. परंतु प्रतापरावांनी बहिलोल खानाशी तह करून त्याला जिवंत सोडले, याबद्दल महाराजांचा राग कायम होता. पण तसं पाहिलं तर ते प्रतापरावांवर रागावले होते, तर त्यांना बहिलोल खानाच्या बैमानीची चीड आली होती. आणि आपण रागावलो आहोत ते प्रतापरावांना कळावे आणि त्यांनी बहिलोल खानाचा निपात करावा, असा त्यांचा हेतू होता. धन्यवाद.